असं श्वासाचं काम प्राणवायूद्वारे होतं. तसे 24 तासामध्ये आपले 21,600 श्वास होतात. आणि अपानवायू गुदस्थानी राहतो. त्याचं कार्य आहे मलमूत्र त्याग करणे. म्हणजे या ठिकाणी स्थान आणि कार्य क्रिया या दोन गोष्टी सांगितल्या. प्राणवायूचं स्थान हृदय, क्रिया आहे श्वासोच्छ्वास करणे. अपनवायूचं स्थान गुदस्थान, कार्य आहेत मलमूत्र त्याग करणे. समानवायूचं स्थान नाभिस्थान, तो काय करतो? खाल्लेले जे अन्न आहे त्याचा रस आहे तो नाडीद्वारे संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम समान वायू करतो. ज्याप्रमाणे उदाहरण काय दिलं, विहिरीतून पाण्याचं सिंचन करून माळी संपूर्ण शेताला पाणी पोहोचवतो, पूर्ण कोपऱ्यात पाणी पोहोचवतो ना, म्हणजे त्यावेळेला सर्व पीक व्यवस्थित येतं. तसं संपूर्ण शरीरामध्ये या ठिकाणी जे आपण अन्न खाल्लं त्याचा रस तयार झाला, तो रस संपूर्ण शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम समान वायू करतो. उदान वायू राहतो कंठस्थानामध्ये, म्हणजे खाल्लेलं अन्न आहेत त्या अन्न पाण्याचा विभाग करतो. म्हणजे खाल्लेल्या पिलेल्या अन्न पाण्याचा विभाग करतो. कारण अन्नाची बाजू वेगळी, पाण्याची बाजू वेगळी. जसं जल आहेत हे मूत्रेंद्रियाद्वारे बाहेर पडतं, बाकीचं अन्न मल हा गुदद्वारे बाहेर करतो. म्हणजे हा विभाजन झालं. हे विभाजन उदान वायूने केलं, तो कंठस्थानामध्ये राहतो. आणि हे स्वप्न आणि उचकी ह्या दोन क्रिया करतो. स्वप्न अवस्था जी आहे ते सांगितलं होतं की विचारसागरमध्ये सुद्धा दिलेलं आहे की मन ज्या वेळेला हिता नावाच्या नाडीमध्ये प्रवेश करतो, काही ठिकाणी पुरितत नाडी नाव उल्लेख केलेला आहे, त्या नाडीमध्ये मन प्रवेश करतावर स्वप्न अवस्था निर्माण होते. तर स्वप्न निर्माण करण्याचं काम हा उदान वायू करतो. आणि उचकी वगैरे लागते ते काम सुद्धा उदान वायू करतो, कारण तो कंठस्थानी असतो. आणि व्यान वायू याचं सर्वांगात स्थान आहेत, सर्वांगामध्ये आहे हा. मग आता सर्वांगामध्ये राहतो, संधीच्या ठिकाणी जे सांधे असतात या सांध्याच्या ठिकाणी जी हालचाल होती, चलन वलनाची क्रिया होती, ही चलन वलनाची क्रिया याच्या प्रभावाने होती. कोणत्या? व्यान वायूच्या प्रभावाने. आणि अशा प्रकारे 5 पंचप्राण आणि त्यांचे स्थान आणि त्यांच्या क्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर प्राणादी वायू शरीरात काय करतात? प्राणादी वायू सर्व शरीरात भरून शरीरावर बल देतात आणि इंद्रियांच्या आपापल्या क्रियेस प्रवृत्तीरूप साधन होतात. ते जे प्राणवायू ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी काय करतात? संपूर्ण शरीराला ते बल देतात. हा वायू जर शरीरात नसेल शरीराला निश्चित होऊन जाईल ते. आणि आपापल्या इंद्रियांचे जे काही क्रिया आहेत, क्रिया करण्याकरता जी प्रवृत्ती आहेत ती प्रवृत्तीरूप साधन होतात. म्हणून वायू शरीरामध्ये नसेल तर हालचाल होणार नाही. म्हणून शरीरात ऑक्सिजन जरी कमी झाला तरी मनुष्य जगत नाही. म्हणून ते संपूर्ण वायू संपूर्ण शरीरात रक्ताच्या बुंदाबुंदापर्यंत पोहोचला गेला पाहिजे. ज्या जागेवर ते पोहोचत नाही, आता कोलेस्ट्रॉल वगैरे झाल्यानं वाढल्यानंतर तो वायू सर्वदूर पोहोचत नाही, मग काय होतं? तो इंद्रिय खराब होतो. मग मी प्राणमय कोशाहून वेगळा आहेत हे कशा जाणावे? कारण हे वायू जे आहेत प्राणमय कोश जो आहेत पंचकोशामध्ये, प्राणमय कोश म्हणजे प्राणादी पंचप्राणादी जे वायू आहेत याच्यापाशी मी वेगळे आहेत, हे मी नाही आहेत. कारण यांचं स्थान आणि यांच्या क्रिया हे समजून सांगितलेले आहेत. आत्महत्येचे काही संबंध नाही आहेत. मग ज्याप्रमाणे मनुष्य निद्रेत असताना प्राण जागृत असतो, तो झोपलाय, झोपल्यावर काही प्राण निघून नाही गेला, प्राण जागृत आहेत. पण जरी तो प्राण जागृत आहेत शरीरामध्ये, पण झोपलेला असताना कोणी जर पाहुणा आला, आपण कधी सत्कार करतो का? झोपेत स्नेही आला तर सन्मान करीत नाही. चोर चोरी करून गेला, घरातले दागदागिने नेले, मौल्यवान वस्तू चोरून नेल्या, त्याचा विरोधही करीत नाही. तो प्राण जागृत आहेत शरीरामध्ये, परंतु कोणी स्नेही आला त्याचा सन्मानही करीत नाही, कोणी चोर आला त्याचा विरोधही करीत नाही. म्हणून हा प्राणवायू
घटवत जड आहे व मी चैतन्य रूप आहेत नाही, त्याहून विलक्षण आहेत. प्राणवायू सुद्धा जड आहेत. कारण झोपेत जर तो प्राणवायू चालू आहेत, तो जर क्रिया करतो म्हणावं तर त्यांनी काही क्रिया केली नाही. चोर लुटून गेले तर त्यांनी काहीच केलं नाही. स्नेही आला तरी त्यांनी काही सन्मान केला नाही. आणि आत्मा मात्र चैतन्य रूप आहे. आता त्या ठिकाणी निद्रेचा दोष जो आहे, निद्रेमध्ये काय आहेत? अविद्यारूपी दोष आहे निद्रेमध्ये सुद्धा. अज्ञानरूपी दोष आहेत ना. अज्ञानरूपी ही निद्रा आहेत. निद्रेमध्ये त्याला निद्रेमध्ये सुषुप्ती स्वप्न दोन अवस्था असतात. आता स्वप्नावस्थेत त्यांनी सांगितलं की स्वप्नावस्था सुद्धा निर्माण करणार तो प्राणच आहेत. मग स्वप्नावस्था निर्माण होती, स्वप्नामध्ये आहेत तो जागृतीत नाही आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये असेल ती तो गाढ निद्रेमध्ये आहेत. मग गाढ निद्रेमध्ये असेल, स्वप्नावस्थेमध्ये असेल, अशा वेळेला कोणी आलं तो त्याला सन्मानही करीत नाही. कोणी चोरी केली तर लुटूनही नेलं तरी त्याला तो काही करीत नाही. याचा अर्थ काय होतो? तो जड आहे. चैतन्य मात्र विलक्षण आहेत. म्हणून सबब हा प्राणवायू मी नाही, तो माझा नाही. मग हा सूक्ष्मदेव रूप आहेत. मी याला जाणणारा आत्मा त्याहून निराळा आहे. याप्रमाणे प्राणमय कोशाहून मी अलिप्त आहे. मग सूक्ष्मदेह रूप आहे. कारण हे इंद्रियाला कृत्य करण्याकरता सहाय्यक आहे. पाय चलनवलन करतोय, हात हालचाल करतायत, सगळे क्रिया शरीराच्या चालतायत. ह्या पंचप्राणामुळेच घडत आहेत. म्हणजे प्राणामुळे जरी घडत असलं तरी प्राण स्वतः जवळ आहे त्यांनी सांगितलं. कारण त्याचं आत्मचैतन्याचं अधिष्ठान पाहिजे ना. आत्मचैतन्य असेल तर सगळी क्रिया करतील. परंतु झोपेमध्ये काय झालेलं आहे? ते सूक्ष्मदेह कार्यरत आहेत. आणि हे सूक्ष्म रूप आहेत, ते सूक्ष्मदेह रूप आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट काय सांगितलं, हा सूक्ष्मदेह आहेत. कारण बघा इंद्रिय आहेत, आता हे हात आहेत, पण या हातामध्ये चलनवलन करण्याची शक्ती आहे, ते प्राणामुळे आहेत. नुसते हात काय उपयोगाचे? हे जळच आहेत. परंतु एक आहेत, स्थूल दृष्टीने पाहिलं तर स्थूलपेक्षा जे सूक्ष्म आहेत, त्याच्या स्थूलमध्ये चैतन्य सूक्ष्मातून आलं. मग आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर ते सुद्धा जळ आहेत, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आत्मा आहेत. मग आत्माच खरं चैतन्य आहे. आत्माचं चैतन्य असेल तर प्राणादी पंचप्राण काम करू शकतात. आणि पंचप्राणांनी काम करू शकले तरच इंद्रिय काम करू शकतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे पंचप्राण मी नाही, म्हणजे प्राणमय कोश मी नाही आहे. मी प्राणमय कोशापासून कसा आहेत? वेगळा आहेत, भिन्न आहेत. अशा प्रकारचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी मांडला. अन्नमय कोशाच्या वेळेस त्यांनी स्थूलदेहाचा भाग केला, या ठिकाणी सूक्ष्मदेहाचा भाग केला. हा 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 कारण शेवटी स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही द्याचं कारण द्यावर जास्त विश्लेषण केलेलं नाही आहेत. कारण द्यामध्ये काय फक्त अज्ञान आहेत, अविद्या आहेत. योगवासिष्ठामध्ये सुद्धा ज्या अवस्था सांगितल्या ना, जसं जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तीन अवस्था सांगितल्या, पण त्याचे प्रकार केले तुम्ही. जागृत अवस्थेचे काय प्रकार केले? बीज जागृत, बर का. एक आहे महाजागृत, बीज जागृत, जागृत, जागृत स्वप्न, स्वप्न जागृत आणि सुषुप्ती. 7 भाग केले. तर या ठिकाणी सुषुप्ती जे आहेत फक्त अज्ञान आहेत, अविद्यारूपी, तिथं कशालाच बांध नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विश्लेषणाचा काही विषय येत नाही. पण स्वप्नामध्ये प्रकार आलेत, जागृत अवस्थेमध्ये प्रकार आलेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी जागृत, स्वप्न, सुषुप्ती 3 देहाचा संबंध येतो. हा जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्मदेह आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह. अशा प्रकारे 3 देहाचं वर्णन या ठिकाणी येत आहे. 3 देहाचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. तसं पंचकरणामध्ये महाकारण देहाचा उल्लेख आलेला आहे, तो या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे तसं काही विषय या ठिकाणी नाही आहे.
कारण जसं अज्ञानरूप कारंडे आहेत तसं ज्ञानरूप या महाकारंडे आहेत. कारण आत्मा त्याच्याही पलीकडे आहेत, ज्ञान आणि अज्ञानाचे पलीकडे आहेत. म्हणून इथं कारंडे अज्ञान रूप दाखवलं. पण तुम्ही जे ज्ञान प्राप्त करता, जे सत्वगुण संपन्नतेतून जे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेलं आहे, ज्ञान मार्गामध्ये यथार्थ ज्ञानामध्ये ते सुद्धा बाधक आहेत. पुढच्या स्थितीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण इथं फक्त स्थूल सूक्ष्म कारण हे 3 द्यायचं वर्णन. हा तुर्य अवस्थेमध्ये महाकारण शरीर, तर तुर्य अवस्थेमध्ये ते पण राहत नाही. मग जसं विचारसागरमध्ये सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, 2 समाधीचं वर्णन आहे. सविकल्प समाधीमध्ये काय आहे, ध्येय ध्याता ध्यानी त्रिपुटी शिल्लक नाही. पण निर्विकल्प समाधीमध्ये ध्येय ध्याता ध्यानी त्रिपुटी सुद्धा शिल्लक राहत नाही. बस फक्त मी आहे, मी शब्द शिल्लक राहत नाही, फक्त आहे. कारण मी म्हटल्यानंतर तिथं अहम ब्रह्मास्मी जे आहेत, कारण अहम ब्रह्मास्मी हा भाव सुद्धा त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी सात्विक वृत्ती झाली. पण तो सुद्धा गुण आहे, ती सुद्धा वृत्ती आहे. म्हणजे वृत्ती हे निवृत्ती झाली, वृत्ती शिल्लक राहत नाही. वृत्ती सहित लपवी मज एका ते, वृत्ती शिल्लक राहत नाही. अशी सुद्धा एक अवस्था असते, ती तुर्य अवस्था आहे. तुर्या उन्मनी तुर्या विनोदे छंद छंद दुर्दुसे. भगवान दत्तात्रयाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की उन्मनी तुर्या, उन्मनी म्हणजे त्या तुर्या या अवस्थेमध्ये एक उन्मत्त होऊन राहतोय, छंदे छंदे दुर्दुसे. अशा प्रकारे ती एक अवस्था आहे. त्या अवस्थेचं याचा अनुभव साधनेतून येतो, हे शब्दज्ञानातून येणार नाही. साधनेतून ज्या वेळेला आपली एक अवस्था निर्माण होते, आपण जर ध्यानामध्ये एकाग्र झालो, ध्यानामध्ये एकाग्र होता 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 जगताचा आभासही नाहीसा होतो. आणि जगताचा सर्व आभास नाही झाल्यानंतर कशाचा आभास राहत नाही, फक्त या ठिकाणी भक्त आणि ईश्वर हा सुद्धा भाव शिल्लक राहत नाही. फक्त आहे, फक्त चैतन्य आहेत, त्या चैतन्याचा आभास होतो. आणि त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक आनंद असतो. त्या आनंदाचा जो काही उपभोग आहे हा साधनेतून होतो. हा चर्चेतून तो शब्दाच्या पलीकडे. शब्द सुद्धा घनरूपच. शब्दाची व्याख्या काय केलेली आहे, अंतःकरणातील भावाचे घनीभूत रूप म्हणजे शब्द. शब्द म्हणजे काय, अंतःकरणातील भावाचे घनीभूत रूप. कारण शब्दामध्ये ते भाव व्यक्त झालेत ना, ते घनीभूत झाले. आता एखाद्या ग्रंथामध्ये ज्या त्या ग्रंथकाराने भाव व्यक्त करून ठेवलेले आहेत, 100 वर्षानंतर जरी तो ग्रंथ कोणी उघडला, तो वाचला, तर ते भाव तिथे व्यक्त झाले शब्दाद्वारे. म्हणजे त्या ग्रंथकाराचे भाव त्या शब्दाद्वारे व्यक्त झाले. मग याचा अर्थ काय झाला, तो जो शब्द आहे तर त्या ग्रंथकाराच्या भावाचं घनीभूत रूप आहे. ते भाव घनीभूत झाले शब्दाच्या रूपाने, ते शब्दातून व्यक्त होतात. मग अंतःकरणातील भावाचे घनीभूत रूप म्हणजे शब्द आहेत. आणि तर भाव आणि अभाव याच्या पलीकडे जायचं. आठव नाठव गेले भावाभाव, भावही राहिला नाही, अभावही राहिला नाही. ती निर्विकल्प समाधीची अवस्था असते. चला घ्या. प्राणादी वायू शरीरात काय करतात, प्राणादी वायू शरीरात भरून शरीरास बल देतात. या प्राणादी वायू शरीरात काय करतात, प्राणादी वायू शरीरात काय करतात. उत्तर, प्राणादी वायू सर्व शरीरात भरून शरीरात बल देतात. प्राणादी वायू
सर्व शरीरात भरून शरीरास बल देतात व इंद्रियांच्या आपापल्या क्रियेस प्रवृत्तीरूप साधन होतात. प्राणादी वायू सर्व शरीरात भरून शरीरास बल देतात व इंद्रियांच्या आपापल्या क्रियेस प्रवृत्तीरूप साधन होतात. पुढचा प्रश्न, मी प्राणमय कोशाहून वेगळा आहे हे कसे जाणावे? मी प्राणमय कोशाहून वेगळा आहे कसे जाणावे? उत्तर, मनुष्य निद्रेत असताना प्राण जागृत असतो. मनुष्य निद्रेत असताना प्राण जागृत असतो. तरी कोणी स्नेही आला असता त्याचा सन्मान करीत नाही. मनुष्य निद्रेत असताना प्राण जागृत असतो, तरी कोणी स्नेही आला असता त्याचा सन्मान करीत नाही. तरी कोणी स्नेही आला असता त्याचा सन्मान करीत नाही. दुसरं उदाहरण, चोर चोरी करून घरातील मूल्यवान दागदागिने जरी घेऊन गेला, चोर चोरी करून घरातील मूल्यवान दागदागिने जरी घेऊन गेला तरी त्याला प्रतिबंध करीत नाही. चोर चोरी करून घरातील मूल्यवान दागदागिने जरी घेऊन गेला तरी त्याला प्रतिबंध करीत नाही. म्हणून हा प्राणवायू घटवत जड आहे. म्हणून हा प्राणवायू घटवत जड आहे. व मी चैतन्य रूप याहून विलक्षण आहे. व मी चैतन्य रूप याहून विलक्षण आहे. सबब हा प्राणवायू मी नाही व तो माझा नाही. हा प्राणवायू मी नाही व तो माझा नाही. हा सूक्ष्म देहरूप आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून निराळा आहे. मी याला जाणणारा आत्मा याहून निराळा आहे. याप्रमाणे प्राणमय कोशाहून मी अलिप्त आहे. ह्याच्यामध्ये प्राणाला घटवत जड जो शब्द वापरलेला आहे आत्म्याच्या दृष्टीने, प्राणाला आत्म्याच्या दृष्टीने घटवत जड म्हटलेलं आहे. आत्म्याच्या दृष्टीने प्राण जड आहेत आणि प्राणाच्या दृष्टीने इंद्रिय जड आहेत. कारण इंद्रियांचं चलनवलन प्राणामुळे होत आहेत, परंतु प्राणाचं चलनवलन आत्म्यामुळे होत आहेत. मग आत्मचैतन्याच्या दृष्टीने प्राण हे घटाप्रमाणे जड आहे. हा 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 ते स्थूल आहे. आत्म्याच्या दृष्टीनं प्राण स्थूल आहे, प्राणाच्या दृष्टीने इंद्रिय स्थूल आहे. हा 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 महा